तर स्वागत आहे आज आपल्या शोमध्ये. आणि आपल्या शोमध्ये आज आले विशिष्ट पाहुणा आहे प्रमोद दादा वाट्या. सर्वप्रथम मी सगळ्याला धन्यवाद देतो मला या तात्या शोमध्ये बोलावल्याबद्दल, सुदाम तात्या शो बोलावल्याबद्दल मी सगळ्याचा आभारी आहे. तर प्रमोद दादा, सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की बा तुम्हाला पायटी जर पोलीस उचलून नेते याचं कारण काय बा नेमकं? लोक आहे तुमचे ऐकण्यासाठी लय इच्छुक आहेत संबंध, तर मग सांगा काय कारण आहे बा नेमकं? याचं कारण म्हणजे असं होतं की मी सरकारी माणसावर जसा हल्ला केलता त्याच्यानं ते मला पकडून नेलं, पण त्याच्यात माझी चूक काहीच नव्हती ना, 1% नव्हती. म्हणजे बा तुम्ही सरकारी माणसावर हल्ला केला ते कसा काय केला बा, काय साठी केलाय? तर ते गावातनी प्रचार चालू होता, अमिताभच्या आवाजातनी लोक येत जाईल, माझ घराजवळ येऊन ते भोंगा वाजवे की नसबंदी कर लीजिए. मग काय एक वेळा झाला, 2 वेळा झालं, मला ते येऊन स्वतः विचारते नसबंदी केली का. तर मग त्याच्यात वाईट काय आहे बा? जसं त्याने म्हणलं असेल समजा तुमच्या घराजवळ प्रचार करायला आले, तर त्यात वाईट काय आहे? अरे हो, मी करू नसबंदी, पण माझं लग्न नाही झालं, काही नाही झालं, हे माझ घराजवळ मला चिडवल्यासारखे करू राहिले ना रोज, मग जीवर येणार नाही का भाऊ? आणि बरं त्यातल्या त्यात गावचे लोक येऊन मजा पाहतात ना, माझ्या जिकडे पाहून हसत ते बा याची नसबंदी करू राहिले का अजून. बरं प्रमोद भाऊ, दुसरा प्रश्न असा आहे की बा तुमच्या गावात समजा डीजे बंदी राहते, तरी तुम्ही डीजे वाजवता, त्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला देतात लोक, त्याचं कारण काय आहे बरं? त्याचं कारण एवढंच आहे की बा रट्टे खात असले की मग पुढे तू आहे, बाकी काय कारण असते त्याच्या मागं? म्हणजे बा डीजे श्रेय मध्ये काढून देते, तर बा मी सांगतो डीजे पैसे मी देतो, सबन मी करतो, मग बा मारे तूच काय असं लोकांचं म्हणणं राहते, म्हणून श्रेय देतात मला ते. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा तुम्ही तर वर्गणी दिली नाही, मग कसं काय बा तुम्ही डीजे कसा काय सांगता? असं आहे मग लोकांचं बी, यावर्षी वर्गणी दिली नाही तर मग काय गावभर बदनाम्या करते. दरवर्षी मी माझ्या मोबाईल गहाण ठेवतो तरी डीजे आणतो, हे कोणाला दिसतच नाही राजा. मग अशा ना मग मन दुखते ना, मग असं वाटतं मंडळात राहायचं काय लॅपू. तुमच्या अशा बदनाम्या करते कोण? मग बा करते कोण? समजा तुमच्यात कोणावर शक आहे का तुमचा असा बदनाम्या करते म्हणून? शक तर भरपूर लोकांवर आहे, पण जसा मेन जसं म्हटलं तर हे वैभव सर होय, दुसरं कोणीच नाही. वैभव सर मध्ये जशा माझ्या विरोधात वैभव सरच राहते एक, बस ते एकटंच आहे. आणखी एक प्रश्न असा होता, साऱ्या गावात म्हणते प्रमोद भानगोळा आहे, याचं कारण काय बरं? खरंच भानगोळे आहे का तुम्ही? आमच्या मनात लय सुदे बोलताना वाटतं आम्हाला तुम्ही. आपलं म्हणणं एवढंच येते की बा आपल्या कोणी जर वाटी जातं, लोक काय करतात मला घेते चिमटी माघारी, मग ते आपल्याला सैन होत नाही. लोक म्हणतात मग हे भांडणं करते, हे करते ते करते, मग तुम्ही सांगा माघारी काड्या करायच्या कायले बरं? आपल्या बरं कोणी काही म्हणते, आपण तरी शांत राहतो ना. मग लोकांना आपल्या मागे लागू नये, जर बा आपल्याला सैन होत असेल का नाही तरच बोला, शिल्लक बोलू नये आपल्या सांगा, बस एवढंच आपल्याला वाटते. मग भांडणं केले तर मग लोक आपल्यावर टिकूनही बोलतात, भांडगोळा आहे ना, असं आहे ना तसा आहे. आणि भांडगोळा जराशी भांडणं केली की लोक मग बेवडा आहे ना, असा आहे ना तसा. भाऊ चूक आपली 1% नसते ना भाऊ. बरं तर मंडळी, आज आपण पॉडकास्ट पाहिला प्रमोद दादा उर्फ वाट्या याचा जे पॉडकास्ट पाहिला तुम्ही, तर याच्यात बा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला याच्यावर कमेंट सबस्क्राईब करून प्रेम द्या. आणि आणखी एक म्हणणं असं आहे की बा याचाच दुसरा भाग तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. धन्यवाद.